Now IV characteristic of photodiode. So the IV characteristic of photodiode are linear. They are studied with its relation with the photo intensity. आता फोटो इंटेन्सिटी म्हणजे काय, जेवढी लाईट आपण जास्त इमिट करू म्हणजे इन्सिडन्स करू तेवढा करंट काय असणार आहे, जास्त असणार आहे. सो वेन लाईटीची इंटेन्सिटी जास्त असेल करंट जास्त असणार आहे, लाईटीची इंटेन्सिटी कमी असेल करंट काय असणार आहे, कमी असणार आहे. सो द करंट ऑफ फोटोडायोड इज डिपेंड अपॉन द light intensity. So for this IV curve of photodiode, we obtain three different intensities. Three different intensity conditions आपण काय करणार आहोत, अप्लाय करणार आहोत. सो त्या थ्री डिफरंट कंडिशन्स कोणत्या आहेत आणि त्या कशा अप्लाय करणार. सो बाय चेंजिंग द डिस्टन्स बिटवीन लाईट सोर्स अँड डिटेक्टर वेन फोटोडायोड इज रिव्हर्स बायस. म्हणजे फोटोडायोड काय करायचा, रिव्हर्स बायस मध्ये कनेक्ट करायचा आणि फोटोडायोड रिव्हर्स बायस मध्ये कनेक्ट केल्यानंतर ती अरेंजमेंट आणि त्या फोटोडायोड वर आपण काय करणार आहे, लाईट इन्सिडन्स करणार आहे. सो लाईट इन्सिडन्स करताना जो काय लाईट सोर्स आहे तो लाईट सोर्स आणि फोटोडायोड या दोघांमधलं डिस्टन्स आपण काय करणार आहे, व्हॅरी करणार आहे. मग असे आपण किती, तीन डिस्टन्स घेणार आहोत. आता बघू तर नेक्स्ट ह्याच्यामध्ये बघा इथे आपण किती डिस्टन्स घेतले, तीन डिस्टन्स घेतलेले. आता फर्स्ट आहे 30 सेंटीमीटर म्हणजे फोटोडायोड आणि जो काय आपला लाईट सोर्स आहे, काही असेल बल्ब असेल, टॉर्च असेल, लॅम्प असेल, जो काय लाईट सोर्स असणार आहे तो लाईट सोर्स आणि फोटोडायोड यांच्यामध्ये डिस्टन्स किती आहे, 30 सेंटीमीटर आहे. देन सेकंड डिस्टन्स किती आहे, 50 सेंटीमीटर आहे. अँड देन थर्ड डिस्टन्स किती आहे, 100 सेंटीमीटर आहे. सो असे आपण तीन वेगवेगळे डिस्टन्स घेणार आहोत. म्हणजे हे कोणते डिस्टन्स आहेत, फोटोडायोड आणि लाईट सोर्स ह्या दोघांमधले डिस्टन्स आहेत. पहिला आपण डिस्टन्स किती ठेवलं, 30 सेंटीमीटरचं ठेवलं. नंतर कितीचं ठेवलं डिस्टन्स, 50 सेंटीमीटरचं ठेवलं आणि नंतर किती ठेवलं, 100 सेंटीमीटरचं डिस्टन्स ठेवलं. आणि फोर्थ कंडिशन काय आहे, डायोड डिस्कनेक्ट. म्हणजे डायोड आपण डिस्कनेक्ट म्हणजे डायोड आपण कनेक्ट केलेला नाहीये, म्हणजे डायोड आपण रिव्हर्स बायस मध्ये कनेक्ट केलेला नाही. ओके, कशा कंडिशन्स अप्लाय केल्यात समजलं का, की कंडिशन कशा अप्लाय केल्या की आपण फोटोडायोड आणि जो काय आपला लाईट सोर्स आहे त्या दोन्हीमधलं डिस्टन्स व्हॅरी करेल आहे. किती, 30 सेंटीमीटर, 50 सेंटीमीटर अँड 100 सेंटीमीटर. द IV curve for photodiode as shown in figure. आता हा कर्व आहे. So from the figure it is observed that the photodiode have linear IV characteristic on in all three photo intensity conditions and the current increase with increasing photo intensity. म्हणजे फोटो इंटेन्सिटी इंक्रीज झाली की करंट काय होणार आहे, इंक्रीज होणार आहे. सो हे आहे व्होल्टेज आणि हे काय आहे, करंट ऍक्सिस. हा करंट ऍक्सिस आणि हा काय आहे, व्होल्टेज ऍक्सिस. So it is interesting to measure IV curve when photodiode is disconnected from the circuit. This linear IV characteristic satisfying Ohm's law. So इथे डायोड डिस्कनेक्ट असताना करंट काय असणार आहे, ऑब्विसली झिरो असणार आहे. मग लाईट मग दोघांमधलं डिस्टन्स किती आहे, 100 सेंटीमीटर आहे. फोटोडायोड अँड काय, फोटोडायोड अँड काय लाईट सोर्स ह्या दोघांमधलं डिस्टन्स किती आहे, 100 सेंटीमीटर ठेवलं. जर आपण व्होल्टेज किती आहे, 2 आहे, तर करंट पण काय असणार आहे, 0 to 2 म्हणजे 1च्या आसपास असणार आहे. मग व्होल्टेज इन्क्रीज केलं की करंट अजून इन्क्रीज होणार आहे. व्होल्टेज इन्क्रीज केलं की करंट काय होणार आहे, अजून इन्क्रीज होणार आहे. व्होल्टेज इन्क्रीज केलं की करंट अजून इन्क्रीज होणार आहे. आता आपण डिस्टन्स काय केलं, कमी केलं. किती केलं, 50 सेंटीमीटर केलं. डिस्टन्स कमी केल्यामुळे करंट काय झाला, वाढला ना, तो 2च्या पण पुढे गेला. आणि जेव्हा डिस्टन्स आपण अजून कमी केलं, 30 सेंटीमीटर केलं, तर करंट काय झाला, अजून इन्क्रीज झाला. म्हणजे जेवढी इंटेन्सिटी जास्त असेल तेवढं काय होणार आहे, करंट कमी होणार आहे. आता लाईट सोर्स आणि फोटोडायोड ह्यांच्यामध्ये जर डिस्टन्स जास्त असेल तर फोटोडायोडवर जी लाईट जी इन्सिडन्स होणार आहे त्याची इंटेन्सिटी काय असणार आहे, कमी असणार आहे ना, कारण का दोघांमधलं डिस्टन्स काय जास्त आहे. पण जेव्हा डिस्टन्स कमी होईल त्यावेळेस जास्त लाईट कशावर पडणार आहे, फोटोडायोडवर पडणार आहे. मग जास्त करंट फ्लो होणार आहे. मग जसं जसं आपण फोटोडायोड आणि लाईट सोर्स यांच्यामधलं डिस्टन्स कमी करू तशी तशी लाईटीची इंटेन्सिटी काय होते, इन्क्रीज होते. आणि जेवढी लाईट इन्सिडन्स होईल तेवढा जास्त करंट काय होणार आहे, फ्लो होणार आहे. बघा पहिल्यांदा डिस्टन्स किती होतं, 100 सेंटीमीटर होतं. 100 सेंटीमीटरला करंट किती होता, 0 आणि 2च्या मध्ये, म्हणजे 1 पेक्षा पण कमी होता. जसं व्होल्टेज इन्क्रीज करू करंट काय होतो, इन्क्रीज होतोय. 2 व्होल्टेजला
करंट एवढा, 4 व्होल्टेजला एवढा करंट, 6 ला एवढा, 8 ला एवढा. म्हणजे व्होल्टेज इन्क्रीज केलं की करंट काय होतो, इन्क्रीज होतोय, पण स्मॉल अमाऊंट मध्ये इन्क्रीज होतोय. मग त्या दोघांमधलं डिस्टन्स कमी केलं म्हणजे लाईट इंटेन्सिटी इन्क्रीज झाली, लाईट इंटेन्सिटी जास्त झाली, सो करंट काय झाला, 2 च्या पण पुढे गेला. तसंच डिस्टन्स अजून कमी केलं तर करंट काय, ऑलमोस्ट 7 च्या जवळ गेलेला आहे बघा. 4 पासून स्टार्ट होऊन ही लाईन बघा कुठे आली आहे, ऑलमोस्ट 7 ला आली आहे. 6 आणि 8 च्या मध्ये म्हणजे कुठे आली आहे, 7 ला आलेली आहे. सो जेवढं डिस्टन्स कमी असेल दोन्हीमधलं तेवढी इंटेन्सिटी जास्त असणार आहे आणि करंट काय असणार आहे, जास्त असणार आहे. समजलं का IV कॅरेक्टरिस्टिक कशी रिप्रेझेंट केलेली आहे त्यांनी. 3 कंडिशन्स घेतलेल्या आहेत, तीन वेगळा डिस्टन्स व्हॅरी केलंय आणि जेव्हा डिस्टन्स जास्त कमी असेल त्यावेळेस इंटेन्सिटी जास्त असणार आहे आणि त्यावेळेस करंट काय असणार आहे, जास्त असणार आहे. ओके. So when 3 IV curves are subtracted by this curve, we have that the current is only determined by photo intensity and almost all independent to reverse voltage. So आपण मग जसं आपण इंटेन्सिटी इन्क्रीज करू तसा करंट काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. मग त्यावेळेस ते व्होल्टेजवर डिपेंड नसणार आहे, व्होल्टेजला काय असणार आहे, इंडिपेंडेंट असणार आहे. समजलं. फोटोडायोड मध्ये काय होणार आहे, जेवढी लाईट इंटेन्सिटी जास्त असणार आहे तेवढा करंट काय असणार आहे, जास्त असणार आहे. मग हे प्रूव्ह करण्यासाठी आपण एक अरेंजमेंट केली, एक फोटोडायोड घेतला आणि एक लाईट सोर्स घेतला आणि दोघांमधलं डिस्टन्स काय केलं, व्हॅरी केलं. पहिल्यांदा 100 सेंटीमीटरवर ठेवलं दोन्ही पण, तर लाईट इंटेन्सिटी कमी होती त्यामुळे करंट कमी होता. मग डिस्टन्स कमी केलं, 50 वर ठेवलं तर इंटेन्सिटी वाढली, करंट वाढला. मग डिस्टन्स अजून कमी केलं, 30 वर ठेवलं तर इंटेन्सिटी वाढली त्यामुळे करंट पण काय झाला, इन्क्रीज झाला. ओके, इथपर्यंत समजलं. येस ऑर नो. IV कॅरेक्टरिस्टिक समजली का फोटोडायोडची? हो मॅम. ओके. हे IV कॅरेक्टरिस्टिक विचारतात त्याच्यावर तुम्हाला हे करतील, एक्सप्लेन द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ फोटोडायोड. सो वर्किंग प्रिन्सिपल मध्ये काय लिहिणार, सगळ्यात पहिला फोटोडायोडची ही डायग्राम काढायची. वर्किंग प्रिन्सिपल विचारलं तुम्हाला, हे जे कन्स्ट्रक्शन आहे हे लिहायची गरज नाहीये, फक्त काय लिहिणार, ऑपरेटिंग प्रिन्सिपल जो आहे तो लिहिणार. हा ऑपरेटिंग प्रिन्सिपल म्हणजे ही डायग्राम आणि ही डायग्राम, ह्या 2 डायग्राम काढायच्या. ऑपरेटिंग प्रिन्सिपल म्हणजेच काय असतो, वर्किंग प्रिन्सिपल असतो. सो ह्या 2 डायग्राम काय करायच्या, ड्रॉ करायच्या. आणि जर फक्त कन्स्ट्रक्शन विचारलं, एक्सप्लेन द कन्स्ट्रक्शन ऑफ PN जंक्शन डायोड, तर हे कन्स्ट्रक्शन पॉइंट वाईज सगळं आन्सर दिलेले आहेत आणि ही डायग्राम काढायची. आणि जर ऑपरेटिंग प्रिन्सिपल विचारला तर ही डायग्राम आणि ह्याचं एक्सप्लेनेशन लिहायचं. काही जास्त नाहीये, पॉइंट वाईज आहे सगळं. पॅरामीटर्स विचारत नाहीत. IV कॅरेक्टरिस्टिक विचारतात, IV कॅरेक्टरिस्टिक विचारली की ही डायग्राम ड्रॉ करायची आणि हे त्याचं एक्सप्लेनेशन आहे इथं पॉइंटच्या फॉर्म मध्ये दिलेले तेवढं लिहायचं. आणि ऍप्लिकेशन्स विचारतात, ऍप्लिकेशन्स काय करतात, विचारतात. सो काय ऍप्लिकेशन्स आहेत फोटोडायोडचे. Photodiode is used in optocoupler where LED and photodiode are enclosed in a single package and current through diode is controlled by LED. The other applications are optical communication like remote control, character recognition system, alarm. फोटोडायोड जो आहे ना तो ऑप्टोकपलर मध्ये युज केलं जातं. तर आपलं नेक्स्ट तेच आहे, नेक्स्ट डिव्हाइस काय आपलं ऑप्टोकपलर, ते बघणार आहोत काय ऑप्टोकपलर. आणि सेकंड ऍप्लिकेशन काय, आपण जे टीव्हीचा रिमोट आहे ना, टीव्हीच्या रिमोट मध्ये बघा जेव्हा तुम्ही एखादा बटन प्रेस करता त्यावर LED ची लाईट लागते, तर तो काय तुमचा फोटोडायोड आहे. सो रिमोट कंट्रोल मध्ये आपले फोटोडायोड असतात. ओके, समजला फोटोडायोड काय आहे ते. कुणाला काय डाऊट? येस ऑर नो? समजलं मॅम. सो आता आपले 2च डिव्हाइस राहिलेले आहेत, ऑप्टोकपलर आणि सोलार सेल. ऑप्टोकपलर आणि सोलार सेल झाले की आपला हा चॅप्टर कम्प्लीट झाला. ऑप्टोकपलर आणि सोलार सेल. सो आपण आता ऑप्टोकपलर स्टार्ट करू. मॅम स्पीकर ऑफ करा, कोणतरी स्पीकर ऑन आहे, स्पीकर म्यूट करा. हा, कोण काय बोलत होता आता? काय नाही, तेच मॅम स्पीकर मधून आवाज येतो कोणाच तरी. हा तेच, मी म्यूट करते. वैष्णवी दिवेकर.
नाव द नेक्स्ट डिव्हाइस इज ऑप्टोकपलर. आता ऑप्टोकपलर काय ते बघू. An optocupler is a device that uses a short optical transmission path to transfer signal between element of circuit, typically transmitter and receiver, which are electrically isolated. आता हे जे आहे ऑप्टिकल ट्रान्समिशन म्हणजेच काय, जर आपला टीव्ही आणि आपला जो रिमोट आहे, आपण टीव्ही पासून लांब बसून पण रिमोटने काय करतो, टीव्हीचा चॅनल चेंज करतो. सो रिमोटचा एखादी की प्रेस केल्यानंतर टीव्हीचा चॅनल चेंज होतो. हे जे ट्रान्समिशन आहे त्याला आपण काय म्हणतो, ऑप्टिकल ट्रान्समिशन म्हणतो. काय म्हणतो, ऑप्टिकल ट्रान्समिशन. सो त्या ऑप्टिकल डिव्हाइस मध्ये म्हणजे रिमोट मध्ये आपण काय करतो, एकतर फोटो डायोड यूज करतो किंवा ऑप्टोकपलर यूज करतो. इट इज बेसिकली यूज an isolated circuit. The details of optocoupler are discussed in following section. आता फर्स्ट ऑफ ऑल आपण ऑप्टोकपलरचा सर्किट सिम्बॉल बघू काय. So basically optocoupler is a pair of LED and phototransistor. Phototransistor म्हणजेच photodiode. The circuit symbol for optocoupler is shown in figure. आता phototransistor आणि photodiode हे एकच आहेत. फक्त काय, जिथे आपण डायोड यूज केलेला आहे ना, त्या डायोडच्या जागी आपण काय करतो, ट्रान्झिस्टर. म्हणजे ऑप्टोकपलर जे आहेत ना ते दोन फॉर्म मध्ये येतात. कशाच्या फॉर्म मध्ये येतात, एक तर फोटो डायोड आणि दुसरं आहे फोटो ट्रान्झिस्टर. फोटो डायोड मध्ये काय होतं, लाईट इंटेन्सिटी, लाईट पडली त्याच्यावर की तो डायोड म्हणून करंट फ्लो होतो आणि सर्किट चालू होतं. तसं फोटो ट्रान्झिस्टर आहे. ट्रान्झिस्टरवर लाईट पडली की ट्रान्झिस्टर म्हणून करंट फ्लो होणार. ऑपरेशन सेम आहे, फक्त तिथे आपण डायोडच्या जागी काय केलेलं आहे, ट्रान्झिस्टर यूज केलेलं आहे. पण आपण ऑप्टोकपलर मध्ये ट्रान्झिस्टरच्या जागी फोटो डायोड पण यूज करू शकतो. आता इथे जो ट्रान्झिस्टर कनेक्ट केलेला आहे तिथे काय, तुम्ही हा फोटो डायोड जो आहे, जो आपण हा सिम्बॉल बघितला, हा सिम्बॉल फोटो डायोड, हा पण काय करू शकता तुम्ही तिथे यूज करू शकता. सो ऑप्टोकपलर आहे तो दोन फॉर्म मध्ये येतो, एक तर एलईडी विथ फोटो ट्रान्झिस्टर अँड एलईडी विथ फोटो डायोड. आता हे जे आहे ऑप्टोकपलर हे दोनचं कॉम्बिनेशन आहे, एलईडी फोटो डायोड किंवा एलईडी अँड फोटो ट्रान्झिस्टर. आता फोटो डायोडचं काय आहे की आपण एखादा लाईट सोर्स असतो, तो लाईट सोर्स फोटो डायोडवर, त्या लाईट सोर्स थ्रू ती जी लाईट आहे ती फोटो डायोडवर काय करणार, इन्सिडन्स करणार. आणि मग त्या फोटो डायोडवर लाईट इन्सिडन्स झाली की त्या फोटो डायोड मधून काय होणार, करंट फ्लो होणार. मग आपण ती लाईट इन्सिडन्स करायला एक लाईट सोर्स यूज करतो, मग तो टॉर्च असेल, बल्ब असेल किंवा लॅम्प असेल, व्हॉट एव्हर. मग तेच ऍप्लिकेशन आपण ऑप्टोकपलर मध्ये केलेलं आहे. तर ऑप्टोकपलर मध्ये आपण काय यूज केलेलं आहे, एलईडी यूज करतो. लाईट सोर्स काय करतो, एलईडी. मग त्यांनी काय केलेले, कशी सिस्टीम डेव्हलप केलेली आहे की त्याच्यामध्ये एलईडी पण आहे आणि फोटो डायोड पण आहे. एलईडी लाईट इमिट करणार आणि एलईडीने इमिट केलेली लाईट कुणावर पडणार, फोटो डायोडवर पडणार. आणि मग एलईडीने इमिट केलेली लाईट फोटो डायोडवर पडली की फोटो डायोड म्हणून करंट फ्लो होणार. मग हे जे कंबाईन पॅकेजेस आहे फोटो डायोड अँड एलईडी, ह्याला काय म्हणतात, ऑप्टोकपलर म्हणतात. As shown in figure, in optocoupler, LED and phototransistor are enclosed in one package and containing pins available for biasing. So हे जे आहे एलईडी आणि हा फोटो ट्रान्झिस्टर म्हणजे त्यांचा फोटो डायोड पण असू शकतो, हे एका पॅकेजेस मध्ये केलेले आहेत. म्हणजे एक पॅकेज आहे, त्या पॅकेज मध्ये एका साईडला एलईडी आहे आणि एका साईडला काय आहे, फोटो ट्रान्झिस्टर आहे. आता एलईडीने जिथे आपण एलईडीला सप्लाय दिला की एलईडी मधून लाईट इमिट होणार आणि ती इमिट झालेली लाईट कुठे पडणार, या फोटो ट्रान्झिस्टर आणि जो काय फोटो डायोड आहे त्याच्यावर पडणार. आणि ह्याच्यावर लाईट पडली की ह्यातून करंट फ्लो होणार आणि तो करंट आपल्याला ह्या दोन टर्मिनलच्या अक्रॉस घेतणार. समजलं का कसं येते ऑप्टोकपलर. ऑप्टोकपलर इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ एलईडी, फोटो डायोड अँड फोटो ट्रान्झिस्टर. समजलं काय आहे ते का नाही समजलं, ऑप्टोकपलर काय आहे ते बोला पटकन, येस ऑर नो. समजलं. सेम आहे, फक्त काय केलेलं आहे, ऑप्टोकपलर म्हणजे कसं वेगळं डिव्हाइस नाही, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ एलईडी आणि फोटो डायोड. एलईडी काय, एलईडीचं काम काय, इट इमिट द लाईट. आणि फोटो डायोड काय, त्याच्यावर लाईट इन्सिडन्स झाली म्हणजे लाईट पडली की त्यातून करंट फ्लो होणार. मग ह्या दोन कन्सेप्ट त्यांनी एकत्र केल्या की एलईडी लाईट इमिट करतो आणि फोटो डायोड लाईट पडल्यानंतरच ऑपरेट होतो. मग ह्या दोन कन्सेप्ट त्यांनी एकत्र केल्यात. असं एकत्र केलं की एक एलईडी घेतला आणि एक फोटो डायोड घेतला, ते दोघं शेजारी शेजारी ठेवले आणि शेजारी ठेवल्यानंतर एलईडी ला सप्लाय दिला की एलईडी मधून करंट लाईट इमिट होणार, ती इमिट झालेली लाईट फोटो डायोड वर पडणार आणि फोटो डायोड मधून करंट फ्लो होणार. त्यालाच आपण काय म्हणतो, ऑप्टोकपलर म्हणतो.
समजलं, हे एका पूर्ण पॅकेज मध्ये आणि त्या पॅकेज मधून फक्त एलईडीचे 2 टर्मिनल आणि फोटो डायोडचे 2 टर्मिनल बाहेर काढले, कशासाठी? सप्लाय देण्यासाठी. ह्या 2 टर्मिनल थ्रू एलईडी ला सप्लाय दिला की एलईडी मधून लाईट इमिट होणार आणि ह्या 2 टर्मिनलने फोटो डायोडला सप्लाय दिला की फोटो डायोड मधून काय होणार? करंट फ्लो होणार आणि तो करंट आपण मेजर करणार करंट मीटरने. The optocoupler are available in integrated circuit म्हणजे IC form. It contain infrared LED and silicon photodiode with an integrated amplifier. सो आता हा जो ऑप्टोकपलर आहे तो एक आयसी म्हणजे काय? एक चिपच्या फॉर्म मध्ये पण अवेलेबल आहे आणि जर तो चिपच्या फॉर्म मध्ये अवेलेबल नसेल तर तो आपण पण बिल्ड करू शकतो. फक्त आपल्याला काय करायचं? एक एलईडी घ्यायचा आणि एक फोटो डायोड घ्यायचा, दोन्ही शेजारी ठेवायचे, पण त्यांची अरेंजमेंट अशी करायची की एलईडीने इमिट केलेली लाईट त्या फोटो डायोडवर पडली पाहिजे. बस एवढं सिंपल आहे. म्हणजे ते रेडीमेड पण अवेलेबल आहेत चिपच्या फॉर्म मध्ये आणि ते आपण पण बिल्ड करू शकतो. So as shown in figure, light emitting from LED fall on the phototransistor. His construction they are aligned to work as a optocoupler. म्हणजे त्याने असं कन्स्ट्रक्शन असे अरेंजमेंट केलेली की एलईडी ने इमिट केलेली लाईट बरोबर ह्या फोटो ट्रान्झिस्टरवर पडणार आणि त्यातून काय होणार? करंट फ्लो होणार. Now the working principle. From the construction and circuit symbol of optocoupler, we see that LED and phototransistor are isolated so that light may travel across barrier but electrical current may not. When electrical signal is applied to the input of the optocoupler, LED forward bias and corresponding electrical signal is coupled to phototransistor light beam फोकस ऑन फोटो ट्रान्झिस्टर. यासाठी काय केलेलं आहे की हे जे पॅकेज आहेत ना म्हणजे एलईडी आणि फोटो ट्रान्झिस्टर हे एका पॅकेजेस मध्ये ठेवलेले. का पॅकेजेस मध्ये ठेवलेले? कारण का एलईडी जी लाईट इमिट करेल ना ती इमिट केलेली लाईट सरळ कुठे गेली पाहिजे? फोटो ट्रान्झिस्टर वर गेली पाहिजे, म्हणून ते एका पॅकेजेस मध्ये ठेवलेले. मग जेव्हा आपण एलईडी फॉरवर्ड बायस मध्ये कनेक्ट केला की त्यातून काय होणार? लाईट इमिट होणार आणि ती इमिट झालेली लाईट फोटो ट्रान्झिस्टर मधून पास होणार. सो इट जनरेट करस्पॉन्डिंग इलेक्ट्रिकल आउटपुट. मग जेव्हा ह्या फोटो ट्रान्झिस्टरवर लाईट इन्सिडन्स होईल त्यावेळेस त्यातून काय होणार? इलेक्ट्रिक करंट फ्लो होणार, म्हणजे आपल्याला काय भेटणार आहे? आपलं करंट आउटपुट भेटणार आहे. The photo transistor is used as a detector where output current is proportional to the amount of incidence line supplied by emitter. आता फोटो ट्रान्झिस्टर हा काय असणार आहे? डिटेक्टर असणार आहे. डिटेक्टर कसा असणार आहे? कारण का तो लाईट डिटेक्ट करणार आहे ना. एलईडी ने इमिट केलेली लाईट त्याच्यावर पडणार आणि मग तो ती लाईट डिटेक्ट करणार आणि अकॉर्डिंग टू लाईट इंटेन्सिटी जेवढी असेल तेवढा तो काय करणार आहे? करंट फ्लो करणार आहे. सो आउटपुट करंट इज प्रोपोर्शनल टू द अमाऊंट ऑफ इन्सिडन्स लाईट. म्हणजे जेवढी अमाऊंट ऑफ इन्सिडन्स लाईट म्हणजे इन्सिडन्स लाईटची अमाऊंट जेवढी जास्त असेल तेवढा आपला आउटपुट करंट काय असणार आहे? जास्त असणार आहे. The transistor can be used in photovoltaic or photoconductive mode. हे ऍक्च्युअली ना फोटोव्होल्टिक फोटोकंडक्टिव्ह हे सोलर सेलचे टाइप आहेत, त्याच्यामध्ये काय केले जातात? यूज केले जातात. In photoconductive mode, the diode is connected to supply voltage and magnitude of current conducted is directly proportional to intensity of light. काय सांगितलं? In photoconductive mode, diode is connected to supply voltage and magnitude of current conducted is directly proportional to intensity of light. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय की फोटो कंडक्टिव्ह मोड मध्ये जे त्याचं डायोडचं जे व्होल्टेज असणार आहे ते व्होल्टेज फक्त आपण डायोड चालू करण्यासाठी दिलेलं आहे. त्या व्होल्टेजचा डायोडच्या करंटवर काही इफेक्ट होत नाही. डायोडचा करंट केव्हा चेंज होणार आहे? ज्या वेळेस लाईट इंटेन्सिटी चेंज होणार आहे. लाईट इंटेन्सिटी इन्क्रीज झाली की करंट इन्क्रीज होणार आणि लाईट इंटेन्सिटी कमी झाली की करंट कमी होणार. पण तो डायोड ऑन व्हायला काहीतरी व्होल्टेज पाहिजे, म्हणून आपण त्याला काय करणार आहे? व्होल्टेज प्रोव्हाइड करणार आहे. पण ते व्होल्टेज तुम्ही कितीही इन्क्रीज केलं तरी करंट इन्क्रीज होणार नाही. करंट कशावर डिपेंड असणार आहे? ओनली ऑन इंटेन्सिटी ऑफ लाईट. समजलं काय आहे ते ऑप्टोकपलर? येस ऑर नो? येस ऑर नो बोला पटकन. हो की नाही? येस मॅम. ओके, मला वाटलं मी म्यूट केले सगळ्यांना. आता नाव द पॅरामीटर्स ऑफ ऑप्टोकपलर. ऑप्टोकपलर काय? इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ एलईडी अँड फोटो ट्रान्झिस्टर. एलईडी काय करणार? लाईट इमिट करणार
त्याने इमिट केलेली लाईट फोटो ट्रान्झिस्टरवर पडणार, मग फोटो ट्रान्झिस्टर मधून करंट फ्लो होणार आणि तोच काय असणार आहे आपला आउटपुट करंट असणार आहे. मग जेवढी लाईटीची इंटेन्सिटी जास्त असेल तेवढा आउटपुट करंट काय असणार आहे जास्त असणार आहे. मग तो जो करंट असतो तो व्होल्टेजवर डिपेंड नाहीये. तुम्ही कितीही व्होल्टेज इन्क्रीज करा करंट इन्क्रीज नाही होणार. व्होल्टेज आपण त्याला काय प्रोव्हाइड करतोय कारण का तो जो डायोड आहे तो चालू होण्यासाठी त्याला आपण व्होल्टेज अप्लाय करतोय, पण त्याने करंट नाही फ्लो होणार, फक्त तो ते डिव्हाइस चालू होणार. त्या डिव्हाइसेस मधून करंट केव्हा फ्लो होणार आहे जेव्हा आपण त्याला लाईट प्रोव्हाइड करू. मग लाईटची जी इंटेन्सिटी जास्त असेल तर करंट जास्त असणार आहे आणि लाईट इंटेन्सिटी कमी असेल तर करंट कमी असणार आहे. समज हा त्याचा बेसिक प्रिन्सिपल आहे. Now the parameters, specification and parameters. For optocoupler device, following specification and parameters are important. Device operating temperature. आता हे फक्त त्याचे पॅरामीटर्स आहेत, ते फक्त लक्षात ठेवा कोणकोणते पॅरामीटर्स आहेत. टेम्परेचर हे एक पॅरामीटर आहे. इमिटर डायोड कॅरेक्टरिस्टिक लाईक फॉरवर्ड करंट, एलईडी पॉवर कन्झम्पशन, रिव्हर्स इनपुट व्होल्टेज, रिव्हर्स लिकेज करंट. आता एलईडी आपण फॉरवर्ड बायस मध्ये कनेक्ट करतो त्यामुळे एलईडीचं करंट इम्पॉर्टंट आहे. फोटो ट्रान्झिस्टर आणि फोटो डायोड जे आहे ते आपण रिव्हर्स बायस मध्ये कनेक्ट करतो त्यामुळे रिव्हर्स बायसचं इनपुट व्होल्टेज काय आहे, रिव्हर्स बायसचं इनपुट करंट काय आहे किंवा ते जे डिव्हाइस आहे ते किती पॉवर यूज करत आहेत हे सगळे पॅरामीटर्स इम्पॉर्टंट आहेत. फॉर डिटेक्टर, डिटेक्टर म्हणजे काय फोटो डायोड किंवा फोटो ट्रान्झिस्टर. मॅक्सिमम कलेक्टर करंट. आता लाईट त्याच्यावर इन्सिडेंट झाल्यानंतर त्या ट्रान्झिस्टर मधून किती करंट फ्लो होतोय दॅट इज अ मॅक्सिमम करंट, तो करंट इम्पॉर्टंट आहे. कलेक्टर इमिटर व्होल्टेज अँड पॉवर डिसिपेशन. आता तो जो डायोड डिटेक्टर आहे म्हणजे फोटो ट्रान्झिस्टर आहे तो किती पॉवर यूज करतोय ही पॉवर पण इम्पॉर्टंट आहे. ऑन टाइम आणि ऑफ टाइम म्हणजेच ऑन टाइम आणि ऑफ टाइम म्हणजेच काय की एलईडी ने लाईट इमिट केल्यानंतर त्या फोटो डायोड वर किती टाइम नंतर लाईट इन्सिडन्स होती आणि त्या फोटो डायोड मधून करंट फ्लो होतोय त्याला काय म्हणतात ऑन टाइम अँड ऑफ टाइम. सो हे सगळे पॅरामीटर्स काय इम्पॉर्टंट आहे. कोणकोणते पॅरामीटर्स? टेम्परेचर. एलईडीचे कोणते पॅरामीटर? फॉरवर्ड करंट, रिव्हर्स व्होल्टेज, रिव्हर्स करंट आणि त्याने किती पॉवर यूज केली ते. तसंच डिटेक्टर म्हणजे फोटो ट्रान्झिस्टर त्याचा पण किती करंट आहे, किती व्होल्टेज आहे आणि किती पॉवर यूज केली आहे. दोन्हींचे एलईडी आणि फोटो डायोड दोन्हींचे पॉवर, व्होल्टेज आणि करंट. हे एलईडीचे सेम तसेच फोटो डायोडचे पॉवर, करंट आणि व्होल्टेज हे पॅरामीटर्स आणि टेम्परेचर दोघांचं टेम्परेचर किती आहे ते हे मेन पॅरामीटर्स आहेत. हे पॅरामीटर्स काय करायचे लक्षात ठेवायचे. आता इथे त्याचे स्पेसिफिकेशन दिलेले आहेत. काय स्पेसिफिकेशन दिलेले की ऑपरेटिंग टेम्परेचर किती असलं पाहिजे -55 टू +100 डिग्री सेल्सिअस ऑपरेटिंग टेम्परेचर असलं पाहिजे. पॉवर किती असली पाहिजे 260 मिलीवॅट पॉवर असली पाहिजे. रिव्हर्स इनपुट व्होल्टेज इमिटर म्हणजे आपण इमिटर म्हणजेच काय फोटो ट्रान्झिस्टरचं रिव्हर्स व्होल्टेज किती असलं पाहिजे 3 व्होल्ट असलं पाहिजे. फॉरवर्ड करंट हा एलईडीचा फॉरवर्ड करंट आहे तो किती असला पाहिजे 3 अँपियर असला पाहिजे. एलईडी पॉवर डिसिपेशन म्हणजे एलईडीने किती पॉवर यूज केली पाहिजे 120 मिलीवॅटची पॉवर यूज केली पाहिजे. कलेक्टर करंट म्हणजेच आपला आउटपुट करंट जो आपण फोटो ट्रान्झिस्टर कडून आपल्याला भेटणार आहे तो करंट किती असला पाहिजे 50 मिली अँपियरचा असला पाहिजे. कलेक्टर व्होल्टेज म्हणजे जो आपला फोटो ट्रान्झिस्टर आहे त्याचा व्होल्टेज किती असला पाहिजे 30 व्होल्ट. आणि डिटेक्टर पॉवर म्हणजे आपला जो फोटो ट्रान्झिस्टर आहे तो किती पॉवर यूज करतो तर 150 मिलीवॅटची पॉवर यूज करतो. हे प्रत्येक पॅरामीटरची रेंज दिलेली आहे किती असले पाहिजे ते. ओके. नाव द कॅरेक्टरिस्टिक. आता ही जी कॅरेक्टरिस्टिक आहे ही आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू कारण आता आपला एकच पॉइंट होतो सोलार सेल आणि सोलार सेलचं काही डायग्राम नाहीये फक्त त्याचे मेन पॅरामीटर्स आहेत. झाला आपला चॅप्टर संपला. आपल्याला नेक्स्ट लेक्चर मध्ये काय बघायचंय ऑप्टोकपलरची कॅरेक्टरिस्टिक आणि सोलार सेल हे 2 पॉइंट झाले की आपला फर्स्ट चॅप्टर कंप्लीट झाला. कुणाला काही डाऊट? नो मॅम. ओके. ही जर डायग्राम बघितली ना तर ही डायग्राम नीट बघा. ह्या डायग्राम मध्ये हा ऑप्टोकपलर आहे. ह्या ऑप्टोकपलर मध्ये एलईडी आणि हा फोटो ट्रान्झिस्टर आहे. एलईडी मधून लाईट इमिट केली की फोटो ट्रान्झिस्टरवर पडली. मग एलईडीचं करंट किती आहे ते मेजर करण्यासाठी करंट मीटर आहे. एलईडी चालू करण्यासाठी सप्लाय
तसंच फोटो ट्रान्झिस्टरवर लाईट पडली की फोटो ट्रान्झिस्टर मधून किती करंट फ्लो होतोय तो करंट मेजर करण्यासाठी करंट मीटर आहे आणि फोटो डायोड मधून किती व्होल्टेज फ्लो होतोय ते मेजर करण्यासाठी हा व्होल्टेज सोर्स आहे. डायोड एलईडी ला चालू करण्यासाठी हा व्होल्टेज सोर्स, एलईडीचा करंट मेजर करण्यासाठी हा करंट मीटर. फोटो डायोड मधून फोटो ट्रान्झिस्टर मधून किती करंट फ्लो होतोय लाईट पडल्यानंतर तो करंट मेजर करण्यासाठी करंट मीटर आणि ट्रान्झिस्टर ह्या ट्रान्झिस्टर चालू करण्यासाठी व्होल्ट मीटर. समजलं का? अशी सर्किट अरेंजमेंट आहे. बाकी काय नाही, इनपुट आणि आउटपुट कॅरेक्टरिस्टिक मध्ये तेच दिलेलं आहे. ओके, कुणाला काय डाऊट? No, ma'am. So the characteristic and solar cell we will see in our next lecture. I think उद्या आपलं लेक्चर नाहीये पण फ्रायडेला लेक्चर आहे आपलं. सो फ्रायडेला आपला फर्स्ट चॅप्टर कम्प्लीट होऊन जाईल आणि मी फर्स्ट चॅप्टरच्या नोट्स प्रोव्हाइड केलेल्या आहे, पीडीएफ सेंड केलेली आहे. सो ते सगळे क्वेश्चन्स ह्याच्यामध्ये ना क्वेश्चन्स दिलेले असणार आहेत. इथे क्वेश्चन्स पण मी दिलेले आहेत. एलईडी चे 2 पेजेस एंडिंगला आलेले आहेत. काय झालं? PDF कुठे सेंड केली तुम्ही? हो आहे ग्रुपला सेंड केली आहे. मॅम क्वेश्चन सॉल्व करायचे का? हो हो, त्यासाठीच पीडीएफ सेंड केली बघा. एक्सरसाइज काय काय एक्सरसाइज मध्ये ट्रू ऑर फॉल्स एमसीक्यूज आहेत. ओके, सगळे एमसीक्यूज आहेत. किती एमसीक्यूज आहेत? 20 का किती एमसीक्यूज आहेत. मग लॉंग आन्सर आहेत, लॉंग आन्सर. मग शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स आहेत. पण मॅम एवढेच आहेत. फक्त हे पेज नंबर बघा, कारण का एलईडी चे जे 2 पेज राहिले होते ना 16 आणि 15 और 16 ते इथं चुकून ऍड केलेत मी. काय ते फक्त बघा, 2 का 3 पेजेस आणि ते तुम्हाला ते ट्रू ऑर फॉल्स एमसीक्यूचे आन्सर पण दिलेले आहेत. परत युनिव्हर्सिटीमध्ये कोणकोणते म्हणजे जे लास्ट इयरचे जे क्वेश्चन पेपर आहेत त्याच्यामध्ये काय काय क्वेश्चन्स विचारले होते ते पण दिले तिथे. मग हे जेवढे क्वेश्चन्स आहेत ना एक्सरसाइज मधले ते सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आणि तुम्ही सॉल्व्ह करायला घ्या, कारण का आता आपला फक्त सोलर सेल एकच पॉईंट व्हायलाय तो आपला नेक्स्ट लेक्चर मध्ये कम्प्लीट होतोय. काय झालं मॅम? कुठं पाठवली पीडीएफ? ग्रुपवर सेंड केलेली आहे मी. मॅम ओके मॅम. कधीपर्यंत सबमिट करायचं मॅम? मंडे पर्यंत करतात. आज वेडनेसडे आहे ना, मंडेला. मॅम ह्या सगळ्या नोट्स कम्प्लीट करायचे आहेत का? एक काम करा, तुम्ही आहे ना नोट्स नका लिहू. नोट्स करण्यापेक्षा आहे ना ही जी एक्सरसाइज आहे ना ही एक्सरसाइज सॉल्व्ह करा पूर्ण. हो. आणि तीच एक्सरसाइजचा अभ्यास केला ना एक्झामला जाताना तरी सफिशियंट आहे. मॅम पण तुम्ही बोलला होतात ना की हे पुस्तक जुनं आहे म्हणून. नाही, नवीन पुस्तकाची पीडीएफ पाठवली आहे मी ती. ही Okay. जी पीडीएफ आहे ना ती नवीन पुस्तकाची पाठवली. हे नवीन पुस्तक मी यूज करते. सो ह्याच्यामध्ये एक्सरसाइजचे पूर्ण क्वेश्चन असं सोडवायचे आहेत का? हा एक्सरसाइज दिलेली आहे ना पूर्ण क्वेश्चन ट्रू और फॉल्स आहेत, एमसीक्यूज आहेत, लॉंग आन्सर आहेत, शॉर्ट आन्सर आहेत, सगळं सॉल्व्ह करा. हेच क्वेश्चन सॉल्व्ह करा. पीडीएफ परत सेंड करा. ते माझ्याकडून डिलीट झाले, परत सेंड करा ना पीडीएफ. ग्रुपवर आहे ना, बघा ना, असं वर जावा, ग्रुपवर आहे पीडीएफ. तरी मी एकदा सेंड नाही मॅडम, मी करते. ते व्हॉट्सअप जरा रिस्टार्ट केलं त्यामुळे ते आता डाटा येत नाही. परत एकदा मी पाठवा. परत एकदा पाठवते पीडीएफ. पण ह्या सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करा. तुम्हाला नोट्स काढायची काहीच गरज नाहीये. तुम्हाला मी फर्स्ट चॅप्टरची पूर्ण पीडीएफ सेंड केलेली आहे. इथं क्वेश्चन्स आहेत त्यांचे आन्सर पीडीएफ मध्येच आहेत. जे आपण लेसन शिकलो आता त्या सगळ्यामध्ये आन्सरच आहेत. ते सर्च करून लिहा. तुम्हाला सेपरेट नोट्स काढायची काहीच गरज नाहीये. फक्त एवढे एक्सरसाइज पूर्ण सॉल्व्ह करा आणि तेवढेच क्वेश्चन आन्सर करा. ओके मॅम. झालं, बाकी काही करायची गरज नाही. आणि बघा इथं खाली आहेत ना, ही एक्सरसाइज संपल्यानंतर खाली युनिव्हर्सिटी क्वेश्चन दिलेले आहेत बघा. शॉर्ट आन्सर, लॉंग आन्सर झाले, शॉर्ट आन्सर झाले आणि हे मध्येच एलईडी चे 2 पेजेस राहिले होते ते मी शेवटी इन्क्लूड केले आहेत. एलईडी चे बघा आन्सर पण दिलेले आहेत, ट्रू ऑर फॉल्स आणि एमसीक्यू चे. मग तुम्हाला फक्त शॉर्ट आन्सर आणि लॉंग आन्सरचेच आन्सर शोधायचे. हे बघा युनिव्हर्सिटी क्वेश्चन 2016 ला काय क्वेश्चन्स विचारले होते ह्या चॅप्टरवर, ऑक्टोबर 2016 ला ह्या चॅप्टरवर कोणते क्वेश्चन्स विचारले, हे सगळे क्वेश्चन पेपर मधले क्वेश्चन्स आहेत. तर हे पण सॉल्व्ह करा. नोट्स लिहायचे का? हा, हे पण सॉल्व्ह करा.
ठीक आहे. ड्रॉ द सिम्बॉल ऑफ फोटो डायोड. किती मार्क्सला विचारलाय? 2 मार्क्सला. म्हणजे प्रत्येक डिव्हाइसेसचे काय करायचे तुम्हाला सिम्बॉल पाठ लक्षातच ठेवायचे. पीएन जंक्शन डायोडचा, झिनर डायोडचा, परत एलईडीचा, फोटो डायोडचा, ऑप्टोकपलरचा, सगळ्याचे सिम्बॉल विचारतात. कोणताही विचारू शकतात सिम्बॉल. ड्रॉ द सर्किट सिम्बॉल ऑफ एलईडी अँड झिनर डायोड. त्यामुळे ते सिम्बॉल व्यवस्थित करा. प्रत्येकाचं वर्किंग प्रिन्सिपल विचारलेला आहे. वर्किंग प्रिन्सिपल ऑफ ऑप्टोकपलर, वर्किंग प्रिन्सिपल ऑफ ऑप्टोकपलर, आयबी कॅरेक्टरिस्टिक ऑफ पीएन जंक्शन. म्हणजे आपण कोणकोणते बघितले? पीएन जंक्शन बघितला, झिनर डायोड बघितला, एलईडी बघितला, फोटो डायोड बघितले आणि ऑप्टोकपलर. हे 5 डिव्हाइसेस बघितले. 5ही डिव्हाइसेसचे सिम्बॉल, नंतर वर्किंग प्रिन्सिपल आणि आयबी कॅरेक्टरिस्टिक एवढं करायचंय. बस, त्याच्या पलीकडे काहीच क्वेश्चन्स नाहीयेत. सो हे सगळे क्वेश्चन्स, हे पण क्वेश्चन्स, युनिव्हर्सिटी क्वेश्चन्स पण सॉल्व्ह करा. बस एवढं केलं झालं. मग तुमचं एक्झामची प्रिपरेशन झाली. बाकी काही करायची गरज नाही. ओके ओके मॅम. ओके मॅम. तो फ्रायडेचं लेक्चर अटेंड करा. फ्रायडेला आपला चॅप्टर कम्प्लीट होईल. फक्त 16 सेलच राहिलाय. थोडा वेळच लागन, मग तो चॅप्टर कम्प्लीट होईल. मग जर आपल्याला सॅटर्डेला लेक्चर असेल तर आपण सेकंड चॅप्टर स्टार्ट करू, नाही तर मग मंडेला सेकंड चॅप्टर स्टार्ट करू. सो आज वेडनेसडे, सो तुम्हाला ठीक आहे. थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे, संडे 4 दिवस आहे. 4 दिवसामध्ये तुम्ही एवढं करू शकता. हो मॅम. तर मला मंडेला मग Okay, तुम्ही ma'am. मला असाइनमेंट सबमिट करा. तुम्हाला मेल आयडी Okay. माहितीये? मॅम हा, असाइनमेंट कशी सबमिट करायची? बुक मध्ये पूर्ण सॉल्व्ह करायची असाइनमेंट. तुमच्या नोटबुक मध्ये ट्रू फॉल्स, एमसीक्यूज, शॉर्ट आन्सर, लॉंग आन्सर, युनिव्हर्सिटी क्वेश्चन, क्वेश्चन अँड आन्सर बरोबर व्यवस्थित नोटबुक मध्ये लिहायचे आणि मग त्याचा फोटो काढायचा. ते फोटो काढल्यानंतर त्याची पीडीएफ बनवायची आणि ती पीडीएफ जो तुम्हाला मेल आयडी दिलेला आहे ना मॅडमने, शीतल मॅडमने, त्या मेल आयडी वर हो, सेंड करा. आणि त्या पीडीएफ ला काय नाव Okay, देणार? ma'am. तुमचं नाव, E1 चा फर्स्ट चॅप्टर, अशी त्या पीडीएफचं नाव करायचंय. तुम्ही पीडीएफ बनवल्यानंतर ओके मॅम. तुम्हाला पीडीएफ रिनेम करता येते ना. मग त्या रिनेम करताना कशी रिनेम करणार? तुमचं नाव, तुमचा जो काही रोल नंबर असेल, नाव लिहायचं. त्या नावापुढे ब्रॅकेट मध्ये रोल नंबर लिहा आणि तिथं मेन्शन करा E1 चा फर्स्ट चॅप्टर. बस असं ते पीडीएफचं नाव हे करा, रिनेम करा. मॅम आणि- रोल नंबर नाही दिला अजून. नाही भेटले का? बघ ठीक आहे. जर रोल नंबर माहिती नसेल तर तुमचं नाव मेन्शन करा. तुमचं नाव E1 चॅप्टर 1. बस एवढं. पीडीएफ ला ते नाव द्या आणि ती पीडीएफ आपल्या त्या जो ईमेल आयडी मॅडमने दिलाय ना त्या ईमेल आयडी वर हे करा, सेंड करा. आणि Okay. सगळ्यांची पीडीएफ आली पाहिजे, कारण मग तुमचे जे इंटरनल मार्क्स आहेत ना ते सगळं त्याच्यावर डिपेंड असणार आहे तुमच्या असाइनमेंटवर. तर ही आपली फर्स्ट असाइनमेंट झाली. आणि मी तुम्हाला एवढं पण सांगते, आपली इंटरनल एक्झाम होते तर इंटरनल एक्झामला तुम्हाला एमसीक्यूज क्वेश्चन असतात, एमसीक्यूज किंवा ट्रू ऑर फॉल्स. तर हे जे बुक मधले एमसीक्यूज आणि ट्रू ऑर फॉल्स आहेत ना ते व्यवस्थित करायचे. त्याच्या बाहेरचे एकही क्वेश्चन नसणार आहे इंटरनलला. मी आताच सांगते. जेवढे आपले चॅप्टर होतील, फर्स्ट चॅप्टर तर झाला, सेकंड चॅप्टर छोटा आहे, सेकंड पण लगेच होईल आपला. सो फक्त ह्याच्यामध्ये जे काय एमसीक्यूज, ट्रू ऑर फॉल्स आणि एमसीक्यूज दिलेले आहेत त्याची चांगली प्रॅक्टिस करायची. इंटरनल एक्झामला मी हेच ट्रू ऑर फॉल्स आणि एमसीक्यू टाईप क्वेश्चन्स टाकणार आहे. सो हे व्यवस्थित सॉल्व्ह करायचे. ओके, शॉर्ट आन्सर्स, काय काय? हॅलो, लॉंग आन्सर्स पण करायचे का? इंटरनलला तर एवढंच असणार आहे एमसीक्यूज आणि ट्रू ऑर फॉल्स. मी सांगू तुम्हाला इंटरनल जेव्हा एक्झाम असते ना त्यावेळेस पॅटर्न कसा असेल ते पॅटर्न सांगेन मी. पण हे एमसीक्यूज आणि ट्रू फॉल्स व्यवस्थित करायचे सगळ्या चॅप्टरचे. मॅडम ते Okay. स्ट्रॅटेजीचं लेक्चरचा काय प्रॉब्लेम आहे का? स्टॅटचं लेक्चर होत नाहीये का तुमचं? मॅडमच नाहीत अजून, टीचरच नाहीत त्याला. म्हणजे अजून तुमचं एक पण लेक्चर झालं नाही का स्टॅटचं? नाही. बरोबर, होईल स्टार्ट करतील. मी सांगते मॅडमला. ओके, तुमचे क्लास टीचर येतात त्यांना एकदा इन्फॉर्म करा, बघा ते काय म्हणतायत ते. तुम्ही सांगते एकदा त्यांना. ओके, मॅडम कॉलेज मधली लायब्ररी कधी स्टार्ट होणार आहे? जेव्हा तुमचं कॉलेज स्टार्ट होईल तेव्हाच बाळा. मग तो त्याशिवाय लायब्ररीचा ऍक्सेस नाही भेटणार कॉलेज स्टार्ट ते झाल्याशिवाय. बुक्स पण भेटणार होते ना कॉलेज लायब्ररी मध्ये. हा, जोपर्यंत तुम्ही आपलं कॉलेज चालू होत नाही फिजिकली तोपर्यंत लायब्ररी चालू होणार नाही. बिकॉज लायब्ररी इज अ पार्ट ऑफ कॉलेज. कॉलेज चालू झालं की स्टार्ट होणार लायब्ररी.
ठीक आहे, मी तुम्हाला बुक करते. जसं मी आज चॅप्टर कम्प्लीट होतो तुम्हाला मी प्रत्येक चॅप्टरची पीडीएफ सेंड करते. तुम्हाला बुकची पण गरज नाहीये. फर्स्ट चॅप्टर झालाय, फर्स्ट चॅप्टरची ते जे बुक तुम्ही घेणार आहेत ना लायब्ररीतून त्याच बुकची मी तुम्हाला पीडीएफ सेंड केलेली आहे. फक्त फर्स्ट चॅप्टरची सेंड केली. आता आपण सेकंड चॅप्टर स्टार्ट केला की सेकंड चॅप्टरची सेंड करेन. ओके ओके मॅम, ओके मॅम. सो तुम्ही त्या पुस्तकाचं टेन्शन नका घेऊ. मी तुम्हाला सगळ्या पीडीएफ पाठवते. आपले किती 4 का 5 चॅप्टर आहेत, तर प्रत्येक चॅप्टरची पीडीएफ तुम्हाला सेंड करेन. सो बुक घ्यायची पण तुम्हाला गरज नाही. ओके, नाव वी विल स्टॉप हियर. मी लेक्चर एंड करते आणि फ्रायडेचं लेक्चर अटेंड करा. आपला फर्स्ट चॅप्टर कम्प्लीट होतोय फ्रायडेला.